द लास्ट वन. आता ह्या ड्रेस बद्दल मी थोडीशी डायसी आहे वेदर आय शुड कीप दिस ड्रेस ऑर नो. जर तुम्हाला माझ्या ड्रेसेसचा कलेक्शन बघायचा असेल तर डेफिनेटली लेट मी नो आणि मी एक माझा छान एक व्हिडिओ बनेल वेर आय शो यू माझ्या ड्रेसचं कलेक्शन. Everybody and welcome back to my YouTube channel. I hope you all guys are in good health of mind and body आणि आय होप यू हॅड अ व्हेरी हॅपी होली. आम्ही पण खूप चांगले आहोत इकडे आणि आज बुधवार आहे आणि आज खरं सांगते आज बेस्ट डे आहे मार्च महिन्यामधला असं वाटतंय. आज लिटरली 12 डिग्रीज आहे बाहेर आणि छान ब्राईट दिवस आहे आणि माझे हस्बंड ऑफिसला गेले आहेत आणि माझी मुलं स्कूलला गेले आहेत. मला आज सुट्टी आहे. मी आज काम नाही करत. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आहे की मी फक्त थर्सडेज अँड फ्रायडेज मी काम करते आणि मी एक टीचर आहे UK मध्ये. तर मी फक्त 2 दिवस काम करते आणि बाकीचे मी सोमवार मंगळवार आणि इन केस बुधवारी जर मी केलं पण मी सोमवार आणि मंगळवार मी एका दुसऱ्या स्कूलमध्ये जाते कामाला. तर मी 2 ठिकाणी काम करते. तर आज आहे माझा सुट्टीचा दिवस. तर मी सकाळी उठून माझं सगळं घर वगैरे छान आवरलं आहे. मी मशीन लावली आहे माझी डिशवॉशर आणि मी आवरताना मला पार्सल आलं आहे. ॲक्च्युली आय वॉज एक्सपेक्टिंग दिस पार्सल कारण की मला मेल आला होता. तर मी काही ड्रेसेस ऑर्डर केले आहेत न्यू लुकवरनं. तर मी म्हटलं की आय जस्ट मेक अ व्हिडिओ कारण की हा वीक थोडासा स्पेशल आहे कारण की हा माझा बर्थडे वीक आहे आणि बर्थडे म्हणजे काहीतरी पाहिजे स्वतःसाठी सेल्फ पॅम्परिंग बोलता येईल. तर म्हणून मी हे 3 ड्रेसेस ऑर्डर केले होते. तर मला माहिती हे काय ड्रेसेस आहेत. मी ॲक्च्युली ओपन केलं आणि अजून मी ओपन करून ड्रेसेस बघितले नाही आहेत. मी फक्त पार्सल ओपन करून चेक केलं की 3 ड्रेसेस आहेत की नाही. तर मी आता तुमच्यासमोर हे ड्रेसेस दाखवते आणि तुम्ही मला सांगा मी माझ्या बर्थडेला कोणता ड्रेस घालू. ओके. तर हे 3 आहेत आणि मला ना ड्रेसेस घालायला खूप आवडतं. म्हणजे इंडियामध्ये तर आपण आपण इंडियन वेअर्स घालू शकतो. लाईक सलवार कुर्ती घालतो किंवा जीन्स आणि टॉप्स जीन्स आणि टी शर्ट्स घालतो. वी गॉट डिफरंट ऑप्शन्स. आपण साडी घालतो कधी. पण UK मध्ये आल्यावर जेव्हा तुम्ही कामाला जाता तर तुम्ही तिकडे ड्रेसेस घालू नाही शकत बिकॉज इकडचं वेदर इतकं बॅड आहे आणि मग तुम्ही जीन्स किंवा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट्स जीन्स किंवा पॅन्ट्स घालता. तुम्ही फॉर्मल पॅन्ट्स तुम्ही घालू शकता विथ अ नाईस फॉर्मल शर्ट. तर आणि सलवार कुर्ती आपण इंडियामध्ये घालतो. म्हणजे मी इंडियामध्ये होते तर माझ्याकडे इतक्या वेगळ्या वेगळ्या टाईपचे सलवार कुर्तीज होते प्लाझोज होते वेगळे वेगळे. पण इकडे आल्यावर थोडंसं स्ट्रगल होतं बिकॉज तुम्ही इकडे सलवार सूट घालून नाही जाऊ शकत. मी जाते समरमध्ये ऑफकोर्स जर वेदर छान असेल तर मी डेफिनेटली सलवार कुर्ती घालून जाते. मी साडी घालून जाते. मी एक दिवस साडी घालून गेले ते स्कूलला तर मी जाते घालून. पण जेव्हा विंटर असतं तेव्हा फक्त तुम्ही जीन्स घालू शकता किंवा फॉर्मल ट्राउझर्स घालू शकता आणि यू कॅन वेअर ड्रेसेस. तर ड्रेसेस पण तुम्ही इकडे काही यू हॅव टू फॉलो सर्टन प्रोटोकॉल जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये काम करता. तर ड्रेसेस पण तुमचे नी लेंथच्या खाली पाहिजे. लाईक यू कांट वेअर शॉर्ट ड्रेसेस तर मग मी इकडे आल्यावर मी खूप ड्रेसेस घालायला लागले. मी इंडियामध्ये घालायचे पण इतके नव्हते घालत आणि मला ना बेसिकली माझी पर्सनल चॉईस इज आय लाईक स्कर्ट्स आणि मला टॉप्स खूप आवडतात. तर मी इकडे आल्यावर खूप ड्रेसेस घ्यायला लागले आणि मग मी हळूहळू करता 5 वर्षामध्ये मी खूप ड्रेसेस घेतले आहेत. तर ह्याच्यामुळे मी ड्रेसेस ऑर्डर केले ताकी म्हणजे मी स्कूलला पण घालू शकते. कधी काही स्कूलमध्ये काही फंक्शन असेल तर आपण जनरली ट्राउझर्स आणि फॉर्मल्स घालून जातो. तर छान ड्रेस असला तर यू कॅन वेअर अ ड्रेस. यू कॅन पेअर इट विथ गुड ज्वेलरी आणि छान बूट्स घालू शकतात. तर म्हणून मी हे 3 ड्रेसेस ऑर्डर केले आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते कसे आहेत हे ड्रेसेस आणि हे आहेत न्यू लुकवरनं. न्यू लुक आय थिंक ॲज ऑफ माय नॉलेज इट्स अ UK ब्रँड. तर बघूया. लेट्स स्टार्ट विथ दिस फर्स्ट वन. हा मला ॲक्च्युली खूप आवडला होता. जेव्हा मी त्या वेबसाईटवर गेले तेव्हा पहिली माझी नजर ह्याच ड्रेसवर गेली होती आणि हा खूप सुंदर आहे आणि आय डोंट नो किती लोकांना एक्सपेरिमेंट करायला आवडतं विथ कलर्स बट मी खूप पिकी आहे. मी खूप पर्टिक्युलर कलरचे ड्रेसेस किंवा टॉप्स किंवा मला आवडतं. तर त्याच्यामधला एक कलर इज ब्लॅक. मला ब्लॅक खूप आवडतो. तर एक म्हण आहे ना की वेन इन डाऊट वेअर ब्लॅक तसं आहे. तर जेव्हा कधी जस्ट अ क्विक स्टाईल टिप जेव्हा कधी तुम्हाला कन्फ्युजिंग झालं असेल की काय घालू मी
just wear a nice black dress and you will never go wrong. Or if you have a black trousers, wear a nice black shirt and pair it with a nice brown belt and you are good to go. तर हा आहे असा ब्लॅक आणि हा खूप सुंदर ब्लॅक आहे. ओके. आणि ह्याचं मटेरियल इज मटेरियल पण खूप छान आहे. तर हा आहे पहिला ड्रेस. ओके. आणि हा खूप सुंदर आहे आणि ह्याला बलून स्लीव्ज आहेत, फुल स्लीव्ज आहेत इथपर्यंत आणि मला फुल स्लीव्ज आवडतात घालायला. आणि खरं सांगते मटेरियल इज व्हेरी गुड आणि ह्याच्यावर छान क्रोम कलरचे फ्लावर्स आहेत. ओके. आणि ह्याचं एक पॅटर्न आहे की ह्याला पुढे आहे टू टाय नॉट्स बांधायला. पण ह्याचा फक्त एक इश्यू मला असं वाटतं की हा खूप डीप आहे. तर मला इथे एक छोटासा टाका लावावा लागणार आहे एक सुई धाग्याने आणि देन आय बी गुड टू गो. तर हा फुल लेंथ आहे आणि ह्याला काइंड ऑफ थोडीफार फ्रिल आहे. पण हा फ्री फ्लोईंग आहे बॉडीवर. लाईक इट विल नॉट स्टिक टू युअर बॉडी. आणि ह्याच्यावर तुम्ही छान बूट्स घालू शकता. ह्याच्यावर हील्सचे बूट्स खूप छान दिसतील. तर हा आहे पहिला ड्रेस आणि हा मागून असा आहे. इट्स क्लोज नेक आहे. काहीच म्हणजे मागून सगळं क्लोज आहे आणि पुढे ह्याला हा पॅटर्न आहे. तर मला हा खूप आवडला आणि मला ब्लॅक कलरचे ड्रेसेस ॲक्च्युली खरं सांगते खूप आवडतात. इट सूट्स एव्हरी स्किन कलर आणि खूप प्रिटी आहे. तर हा आहे आणि ह्याला ना छान फ्रिल आहे खाली. हे बघा, ह्याला फ्रिल आहे अशी आणि फ्रिलच्या खाली एक अजून सेट ऑफ कपडा आहे जो छान फ्लो होतो. सो दिस इज द फर्स्ट ड्रेस. खूप प्रिटी आहे हा. ॲक्च्युली आय डोंट नो तुम्हाला कसा दिसतो हा, बट इट इज अ व्हेरी प्रिटी ड्रेस. तर ह्याचा फक्त एक आय थिंक इट्स अ नेगेटिव्ह पार्ट इज की हा खूप डीप आहे आणि आय नीड टू डू समथिंग अबाउट दिस. तर मी ह्याला टाका लावेल. आणि ह्याला नेकला पण छान पॅटर्न आहे. एक फ्रिली पॅटर्न आहे. तर इथे फ्रिल पॅटर्न आहे आणि इकडे खालच्या साईडला. आणि हा फुल लेंथ आहे. हा लिटरली फुल फ्लो आहे. फुल बॉडी ड्रेस आहे. हा खूप सुंदर आहे. ॲक्च्युलीमध्ये खूप प्रिटी आहे हा ड्रेस. तर मी ॲक्च्युली विचार करते मी कोणता घालू माझ्या बर्थडेच्या नाईटला. लेट्स सी. तर हा आहे पहिला ड्रेस. ओके. नाव लेट्स गो विथ द सेकंड ड्रेस. तर हा पण ड्रेस मला खूप आवडला आणि मला आय डोंट नो वाय आय एम ऑब्सेस्ड विथ पोल्का डॉट्स. माझ्याकडे पोल्का डॉट्सचा माझ्याकडे 2 ड्रेसेस आहेत पोल्का डॉट्सचे. माझ्याकडे स्कर्ट आहे एक सुंदर पोल्का डॉटचा आणि आय जस्ट लव्ह पोल्का डॉट्स. म्हणजे माझ्या हस्बंडला पण मी कधी सांगितलं की इफ यू वॉन्ट गिफ्ट मी एनिथिंग, तर मी त्यांना सांगे प्लीज पोल्का डॉटच गिफ्ट करा. तर म्हणून मला हा आवडला. हा पोल्का डॉटमध्ये आहे आणि ह्याचं मटेरियल इज आउटस्टँडिंग. खूप सुंदर मटेरियल आहे. इट इज नॉट सिल्क. I cannot, I don't know what material is it. It's polyester. रिसायकल पॉलिएस्टर आहे हा. आणि हा पण एक खूप सुंदर ड्रेस आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इकडे स्कूल्समध्ये ड्रेसेस म्हणजे छान असे लॉंग फ्री फ्लोईंग असे पार्टीसाठी. तर दिस इज अ नाईस पार्टी. ह्याला पण परत एक बलून स्लीव्ज आहे आणि हा खूप सुंदर आहे. आणि हा ज्या मॉडेलने घातला होता तिच्यावर तो खूप प्रिटी दिसला. सो आय जस्ट इमॅजिन माय सेल्फ आणि म्हणून मी हा घेतला आहे. तर ह्याला ना तर हा इथपर्यंत असा आहे अँड देन इट्स लाईक ए लाईन खाली. ए लाईन काइंड ऑफ ड्रेस आहे. तर हा पण एक खूप प्रिटी ड्रेस आहे. ह्याला पण खाली फ्रिल आहे आणि फ्रिलला पॅटर्न्स आहेत लाईक ए लाईन काइंड ऑफ. हे बघा, ए लाईन पॅटर्न्स आहे. त्यांनी खालच्या साईडला खूप मोठा घेर येतो खालच्या ड्रेसच्या खालच्या साईडला. आणि हा पण क्लोज नेक आहे. आणि हा ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर खूप छान दिसला होता मला त्या मॉडेलवर, म्हणून मी एक्सपेक्टेड आहे की हे माझ्यावर पण छान दिसेल. आणि ह्याला मागे नॉट्स आहेत. तर तुम्ही काय करू शकता इफ इन केस यू वॉन्ट टू गो फॉर लाईक तुम्ही जर ऑफिसला चालले आहात आणि तुम्ही हा घातला आहे आणि हाच तुम्हाला संध्याकाळी घालायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही ह्याच्यावर एक छान एक ब्लॅक कलरचा बेल्ट विथ अ बिग नाईस ब्लॅक कलर बेल्ट तुम्ही ह्याच्याबरोबर घालू शकता आणि खूप प्रिटी दिसेल. इट विल लुक ब्युटिफुल, ट्रस्ट मी. आणि ह्याचा मटेरियल इतका छान आहे. इट इज नॉट ॲक्च्युली अ बॉडी हगिंग ड्रेस, पण हा मटेरियल बॉडीला छान इट एनहॅन्सेस युअर कर्व्स. मला असं वाटतं खूप सुंदर ड्रेस आहे हा. म्हणजे मला आत्ता बघायला वाटतं की तो तर आहे छान ब्लॅक कलरचा, पण हा खूप प्रिटी आहे. इट्स ब्युटिफुल. आणि हा पण फुल अँकल लेंथ आहे. फुल इट्स लाईक फुल लेंथ.
आणि ब्राऊन कलर इज आय थिंक आजकाल खूप लोकांना ब्राऊन कलर आवडायला लागला. 2026 पीपल हॅव स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग विथ ब्राऊन्स. आणि माझ्याकडे ब्राऊन कलरचा ॲक्च्युली कोणताही ड्रेस नाही आहे, तर म्हणून मी म्हटलं लेट्स गो विथ अ ब्राऊन ड्रेस. तर हा आहे नेक्स्ट ड्रेस अँड इट इज ब्युटिफुल. ट्रस्ट मी, खूप सुंदर आहे हा. आणि द लास्ट वन, आता ह्या ड्रेसबद्दल मी थोडीशी डायसी आहे वेदर आय शुड कीप दिस ड्रेस ऑर नो. ॲक्च्युली जेव्हा मी तो बघितला ऑनलाईन तो खूप प्रिटी दिसत होता तो ऑन द मॉडेल, पण मी मॉडेल नाही आहे. सो आय एम अ बिट डायसी की हा ड्रेस मी ठेवू की नको. तो हा आहे, असा आहे हा ड्रेस. ओके, असा आहे. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम हा डीप नाही आहे. वेन यू वेअर इट आय थिंक सो हा नॉर्मल होऊन जाईल. बट आय डोंट नो, घातल्यावर मे बी ह्याला इस्त्री वगैरे केल्यावर छान दिसेल हा. तर ह्याला एक छान पुरून पॅटर्न आहे आणि ह्याला पण छान फ्रिल्स आहेत. आय थिंक सो फ्रिल्स खूप इन झाल्या आहेत का, कारण की मी लहान होते तेव्हा मी फ्रिल्सचे स्कर्ट्स आणि ड्रेसेस घालायचे. बट आता रिसेंटली, तर आय विल ट्राय ऑन दिस ड्रेस. हा पण खूप प्रिटी आहे आणि ह्याला छान असे स्लीव्ज आहेत. इट्स ब्युटिफुल एलिफंट इयर स्लीव्ज वाटतात ते. आणि पुढून पुढून प्लेन आहे, काहीच त्याला हे पॅटर्न नाही आहे. फक्त हा पॅटर्न आहे टुवर्ड्स युअर अप्पर बॉडी. आणि इकडे त्याला इलास्टिक आहे वेस्टला, आणि बेल्ट आहे. तर प्रॉबब्ली इफ यू एक्सपेरिमेंट विथ दिस ड्रेस, ह्याच्याबरोबर पण तुम्ही थोडंसं एक्सपेरिमेंट केलं, छान एक्सेसराईज केला हा ड्रेस, तर हा पण खूप प्रिटी दिसेल. बट आय डोंट नो, मी थोडीशी डायसी आहे हा ड्रेस ठेवू की नको. बट कलर तर छान आहे. माझ्याकडे हा वाईन कलरमध्ये एकही ड्रेस नाही आहे, तर म्हणून मी हा वाईन कलरचा घेतला आणि छान होता. आणि हे तिन्ही ड्रेसेस मला डिस्काउंटवर भेटले होते म्हणून मी पटपट पिकअप केले. तर हा वाईन कलर हा खूप सुंदर कलर आहे आणि हा सॅटर्न मटेरियल आहे. मटेरियल सॅटर्न, शायनी सॅटर्न आहे. खूप सुंदर आहे हा. बट तो मला आय डोंट नो तो माझ्या बॉडी टाईपला कसा दिसतो, म्हणून मी थोडीशी डायसी आहे. बट लेट्स सी, मी ट्राय करेल आणि मी डेफिनेटली ह्या तिघांमधून एक पिक करेल माझ्या बर्थडेसाठी घालायला. तर असे आहेत हे 3 ड्रेसेस जे मी ऑर्डर केले आहेत न्यू लुकवरनं. आणि फॉर द वन्स हू लिव्ह इन द UK, जर तुम्हाला कोणत्याही ड्रेसचे लिंक पाहिजे असेल तर डेफिनेटली लेट मी नो. आणि मला विचारलं सगळ्यात जास्त मला कोणता आवडला, ब्लॅक, दिस ब्राऊन ऑर दिस वाईन कलर, तर आय विल गो विथ दिस ड्रेस. हा खूप प्रिटी आहे आणि ह्याचं मटेरियल इज ऑल्सो व्हेरी नाईस. खूप ब्युटिफुल, खूप सॉफ्ट आहे. असं लहान बाळाला आपण फोल्ड करतो कपड्यामध्ये तसा कपडा आहे हा. खूप प्रिटी आहे. बट आय लव्ह दिस ऑल्सो अँड आय लव्ह दिस ऑल्सो अँड आय एम अ बिट डाईस अबाउट दिस ड्रेस. सो असा आहे माझा बर्थडेचे ड्रेसेस. ॲक्च्युली मी अजून एक घेतला होता, पण तो वर राहिला आहे. आय वॉज नॉट बॉर्डर टू गेट देम. तर हे 3 ड्रेसेस मी माझ्या बर्थडेसाठी ऑर्डर केले आहेत. मी हे तिन्ही घालणार आता थोड्या वेळाने आणि मी बघणार की विच लुक्स बेस्ट ऑन मी, आणि मग मी तो माझ्या बर्थडे पार्टीसाठी घालणार आहे. तर हा माझा बर्थडेचे ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले मला डेफिनेटली सांगा. आणि प्लीज टेल मी विच वन शुड आय वेअर. मी ब्लॅक घालू, ब्राऊन घालू की हा पर्पल वन घालू. आणि माझ्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे खूप ड्रेसेस झाले आहेत आता. इट्स ओव्हर द टाईम, लाईक 5 वर्षामध्ये थोडेसे घेऊन इतके झाले आहेत. तर जर तुम्हाला माझ्या ड्रेसेसचा कलेक्शन बघायचं असेल तर डेफिनेटली लेट मी नो. आणि मी एक माझा छान एक व्हिडिओ बनेल वेअर आय शो यू माझ्या ड्रेसचं कलेक्शन. तर ॲज ऑफ नाव हे 3 आहेत माझ्या बर्थडेचे. तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि take care and God bless, and see you soon in another video. God bless.